चांगदेव भट्टांना स्मरणविधी निरूपण केला. त्यावेळेला सर्वज्ञांनी सांगितलं की दिवस अवंढे जाऊ देऊ नये किंवा वांज जाऊ देऊ नये. तर वाया का जाऊ देऊ नये? ना म्हणाले ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याने देह दिला, त्या ईश्वराची आठवण करणं हे पहिलं आद्य कर्तव्य. म्हणून म्हणजे त्या ऋणातून उतराई होण्यासाठी दुसरं ते वेदवंत आहेत, चांगले भट्ट, कोरे आहेत. ते एक वेदवंत असावा माणसं, नाहीतर कोरा असावा, दोन्हीपैकी एक असावा. पण चांगले भट्ट दोन्ही आहेत. आणि अशा व्यक्तीकडूनच स्मरण होत असतं, म्हणून त्यांना स्मरण होईल. याच्यामध्ये सगळं साहित्य येऊन गेलं. भट्टबसांना, माईमभट्टांना वेगळ्या स्वरूपात निरूपण केलं असेल, पण इथे प्रकर्षाने त्यांना निरूपण केलेले आणि त्यांनाच विधी विहिला आहे. त्यांनाच स्वामी म्हणतात, बघा मग आठवाल ना 10-20 वेळा वगैरे वगैरे सगळे वेळा चिंतन करायची. त्यांना 3 दृष्टांत निरूपले. असे 3च का निरूपले, 4 का निरूपले नाही? किंवा त्या नामाचं सांगितलं, लीळेचं सांगितलं, याचे आठवाल का? हे ऐसे होय ऐसे म्हणजे महत्वाची सगळी वचनं, विधी, वाक्य त्यांच्याच पदरात टाकले. आता हा सखोल चिंतनाचा विषय आहे. किती जरी याच्यावर बोलत राहिलो घंटोन-घंटे तरी तो अकलनीय आहे. तो चांगले वाटतं. त्यांच्याबद्दल आणखी रिसर्च करावा लागेल तुम्हाला. तर त्यांच्या तर खांद्यावर शिकर ठेवून त्यांना सर्वज्ञ हे करतात. त्याची आठवण ते वेगळे काही स्वामींच्या ईश्वर स्वरूपाला त्यांच्याबद्दल वेगळं आकर्षण आहे, जिव्हाळा आहे आणि प्रेम आहे. त्यांनाही त्यांच्या स्वामींबद्दल आहे, हे दोन्हीकडून प्रेम असणारा हा वेदवंत आहे. आणि विशेष म्हणजे हे कोरे आहेत. आणि स्वामींच्या दृष्टीने त्यांना जे घडवायचे मिळवायचे ते वेगळ्या दृष्टीने त्यांची उद्धरणाची प्रक्रिया भिन्न आहे त्यांच्याबद्दल. आणि मग त्यांना चिंतन या आपल्या ह्याच्यामध्ये केल्या गेलं नाही. त्यांच्याबद्दल चांगले भट्टाबद्दल अतिशय मोठं सत्पात्र आहे ते. आणि लहान वयातला आहे तो. अगदी स्वामींनी पोटाला लावून घेऊन झोपावं इतक्या तो प्रेमाचा आहे. त्या अर्थतेने त्यांना आठवल्या नाही गेलं. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही इथं नामलीळा मूर्तीतच राहा, चेष्टेत जाऊ नका. म्हणून त्यांना 3 दृष्टांत सांगितले. याचा अर्थ असा त्यांनी काढला की त्यांना चेष्टेचं ज्ञान केलं नाही. चेष्टा कोणाशी असता, जडेशी ती आहे चेष्टा, आहे की नाही? आता चेष्टा आठवायला बी बऱ्याच गोष्टी लागतात. म्हणून तो अधिकार त्यांचा नाही आहे त्या संदर्भामध्ये. तिच्या नामलीळा मूर्ती चेष्टा सांगितल्या नाहीत. चेष्टेचं आठवण कोणी केलं? प्रामुख्याने आपल्या संप्रदायामध्ये चेष्टा विशेष कोणी आठवल्या? नामलीळा मूर्ती आठवल्या असतील. मग चेष्टा ज्याचा अर्थ असा असतो तुमचे मागचे सगळे अधिकार जर योग्य असतील आणि इथे तुमचा योग्य प्रयत्न असेल
इथे तुम्ही सतत पॉझिटिव्ह असाल, डोक्यामध्ये जर निगेटिव्ह विचारांचं प्रसारण होत असेल कंटिन्यू मेंदूतून, तर तुम्ही त्याच वृत्तीचे शेवटपर्यंत राहणार, स्वांग शुक्रवत राहणार. तुम्ही कपडे घातल्याने बदल नाही, अशी अपेक्षाच कधी करू नये, किंवा कपडे घातल्याने तेही होतो अशी कधी अपेक्षा नाही करायची. हे कठीण स्वामींचं अंतर्बाह्य निरूपण आहे. उलट त्या वेशामध्ये आकर्षण असतं. हा वेश घेतला की माणसाचं सगळंच जातं निघून, वेळ आवडी निघून जाते, भीती निघून जाते, आणि तो पता नाही या डोक्यामध्ये काय बदल होतो. सगळं डोक्यात एक द्रव्य असतो डोपॅमिन म्हणून, त्याच्यामध्ये विचारशक्ती एवढी भयानक असते की तो अगदी गुरु सुहृद निमित्तापासून भकन सुरू झाला त्याचा ते कार्यक्रम, आणि झपाट्याने पुढे वाढतो तो प्रसव त्याचा. असं काय पण आहे आता 60 वर्षाच्या अनुभवामध्ये तेच आलंय, सगळं तेच असतं का कुणास ठाऊक आहे. पण ते पण ते जे चांगलं वाटतंय ते त्या प्रसवाचे नाही आहे, मोडीत प्रसवाचे आहे. म्हणून त्यांना स्वामी म्हणाले, बेटा तू नामलीळा मूर्तीत राहा. त्याने विशेष करून त्यांनी चेष्टा पण केलेली आहे चांगले वाटण्याने, पण स्वामींनी त्याला तो अधिकार नसल्यामुळं आठवायला सांगितलं नाही. आता हे चिंतन जे आहे ते कुठं नसल्यामुळं सांगण्यात काही मजा बी नाही त्याच्यात. ते आहे नागनाथ पाठ, वैदेश्वर पाठ वगैरे, असं महिमभट्टांचा पाठ, त्याच्यामध्ये हे चिंतन येऊन जातं. ते स्थिर होऊन तुम्हाला चिंतन करावं लागेल त्याबद्दल. तर असं अशाबद्दल म्हणून त्याला चेष्टेचे ज्ञान केलेलंच नाही. तर येणे काही होय, हे असं स्मरण केलं तर काय होतं. 10-20 वेळा, 5-10 वेळा, 2-3 वेळा तुम्ही वांज गेले नाही, तो वांजन बिन झाले, काही नाही राहिला. तर म्हणाले ते जे वेधवंत आणि कोरे आहेत, जर त्यांनी हे केलं घरी जाऊन, पाहावर सर्वज्ञांचं किती मोठे बने, नाही जा पण विधी बिगा. आणि मग त्याने काय होईल, नामाले बोधाचा अनुसरणाई, वेदाचा प्रेमाशी, असे अनेक अंग असतात तत्वज्ञानाला. तो वासनिक असेल तिथे, पण त्या अनुसरणाला हे वेशधारी फिशधारी नाही, तसलं बदलत नाही. काय वाटतं त्याच्या राग द्वेष काम क्रोधात नाही, कायच बदल होतो त्याच्यात. बदल झाला तर तो अनुसरला ना, समर्पण केलं सर्वज्ञांना. साधी गोष्ट नाही आहे ते समर्पण. आता सोपं झालं, कोणी यायचं कोणी घ्यायचं, चाललंय मग बसले पंक्तीला, पंक्तीनं खायचं आणि तोंडानं बघायचं. त्याला इथं डोक्यात तसलं येतं, त्याच्यात सगळं अनिष्ट विपरीत घाण. अरे मग तो त्या लाईनीतला नाही, हा नित्य नरकातला आहे तो, म्हणून त्याने घेऊन येत असलं. म्हणून ते सांगता, जर तो तसा असेल तर तसा जाईल, असा असेल तर असा येईल स्मरणाने. अशा प्रकारचे सांगतात. आणि पतीत असेल तो नुसतं गेलेलाच आहे, तो स्मरण करतोय, तर स्वामी त्याला नरक चुकवते. करतोय ना माझं स्मरण, नरक चुकून त्याला अवगळा ठेवतील. म्हणून ही लीळा विचारपर आणि आचारपर आहे. दोन्हीचं चिंतन या लीळेत आपल्या पूर्वजांनी ठेवलेलं आहे. ते जे विष्णू भट्ट आहेत, त्यांना पर्याय आला अंकयच्या लेण्यासाठी. कुठे गेले ते परवा दिवशी लीळा झाली बघा,
कुठं सांगितलं होतं जायला? नाही, चिंतन करत नाही. चिंतन करून सांगा. तर तिथं ते परियळ आणा, त्यांना नैवेद्य आणा. जेवले ते बिचारे. तिथं भविष्य सांगितलं त्यांचं. असं भविष्य दायंबाला पण सांगितलं होतं. तर ते गुरुवाचे लेप तो होता, तो परिळ देऊन नाचले स्वामींनी. म्हणून ही लीळा स्वामींनी मुद्दाम केली, विष्णू भट्टांना गिफ्ट दिलं. तर लेप कुठे अर्जला होता? गुरु व्हावं, पुजारी व्हावं. स्वामी असं रिकामी लीळा करतच नाही. त्या म्हणाले देवतेची सेवा केली, त्या प्रचंड देवतेची सेवा केली चांगल्या प्रकारे. देवतेची सेवा करणं बी कठीणच आहे, पण त्यानं ती केलेली आहे. म्हणून त्या देवतेने मनुष्य देह तैसेचे दिले आणि गुरव होऊन ते हा लेप घेऊन आले. आणि मग देहपर्यंत ते तिथं छळा संमार्जन उठी उपहार करत बसावं लागतं. तर पाटीलकी देतात की म्हणाले ना, ते आवर स्वीकार. मोठा पण पुजारी होतो तो, मोठा गुरु. मग त्याला पाटीलकी कुठली? देवतेचं मंदिरच असं असतं की 100 एकर जमीन, त्याला केळीचा भाग. जसं आपलं माहूरचं संस्थान आहे तसं त्याला देवस्थान म्हणून तिथला मठपती माहूर पिटाळेश्वर वगैरे वगैरे हा तिथला पाटील कोण बसतो. आता जे मोठे मोठे संत आहेत ते देवतेंच्या त्या मठाचे मठाधीश चारी शंकराचार्य हे त्यातलेच असतात. त्या गादीवर जाऊन बसले पिठाळेश्वर. त्या देवतेने बरोबर संपादकत्व करून त्यांना पुजारी केलं. हिंदू धर्माचं पुजारी पण दिलं त्यांना. परमार्गामध्ये सगळे आभाराचे पुरुष असतात. परमार्गात जेवढे अधिकरण होतात ते आभाराचे असतात. पुढे आभार जोडत की न जोडत ते, पण मागीलचा आभार जोडलेला आहे. आता ते मोडून टाकतील आभार, तर काय हरकत नाही, मोडा. म्हणून ते इकडं तसं विचार करायचा, तिकडं तसं आहे. म्हणून ते जे विष्णू भट्ट आहेत तशा लेवलचे आहेत ते. इथे नागनाथ पाठामध्ये वेगळी लीळा आहे. या संदर्भामध्ये विष्णू भट्टाला जो उपहार मिळाला तो सर्वांनी म्हणतात ताट घेऊन विहिरीला जा, तिथे बसा जेवायला. आणि मग जेवायला बसाल तेव्हा त्या विहिरीतून तुम्हाला देवता येतील, त्या तुमच्यासोबत जेवतील. आणि मग त्या मागील विहिरीमध्ये निघून जातील त्या देवता. आणि मग त्यानं तेच केलं. सगळं करून झाल्यावर आला हा विष्णू भट्ट. सर्व ज्ञानात सांगितलं, म्हणाले मी बसला, तिथं ताट घेतलं, विस्तारलं, तिथून देवता आल्या, माझ्यासोबत जेवल्या, गेल्या. तर ती कोण होती बाई? विहिरीतून आली ती, अशी खळासा सावला, कुंकुम, पायात पैंजण, पायाला मेहंदी लावलेली, हाताला. स्वामी म्हणाले त्यासाठीच पाठवलं होतं भाऊ तुला, तर ते तुमची माता गा. स्वामी म्हणाले ते तुमची मम्मी, आई वगैरे चिंतन आहे त्या पाठामध्ये. तर म्हणाले ती आई कशी काय तिथं आली ना, तया ध्येयाभिमानी जन्मविले.
देहाभिमानी जन्म होत असते. एक नवीन निर्णय इथे दिलेला आहे, तत्वचिंतन आहे हे. डोकं तो दिवसभर तो झोपतो. तर ते देहाभिमानी नाही. हे सगळे उच्च लेवलचे विचार आहेत. तुम्हाला किती डोक्यात घुसतात का राहतात काय माहिती. नवीन सिद्धांत आहे. तर तयाची माता तया फळा का गेली आणि मग तिला भजन का घडवलं, स्वामी जरा निमित्त आहेत. हे सगळे विचार तुम्हाला असे प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न पडले पाहिजे. म्हणजे त्या विचारात सतत राहावं लागतं साधूला. त्यांना का भजन घडवलं, त्यांना कशाला काय केलं, कसं जन्मवलं, तिथं आणलं, विष्णू भट्टाला तिथं पाठवलं, म्हणाले जा रे बाबू. आमच्या नाथवासांना तसंच केलं सर्व. जा कुणी देईल देवतेचा पर्याय बघ म्हणाले. पोराट वेळोवेळा टिळ्या जाण्यापासून का जास देवतेचा पर्याय आणला त्यांना, आहे की नाही. असं का आणला, कशासाठी आणला वगैरे अशा अनेक लीळा चरित्रामध्ये असे विचार करायला आपल्या विचाराच्या पलीकडे आहेत त्या. आता लीळेचाच विचार नाही तर विचाराची लीळा कुठून करणार तुम्ही जीवनात, कसं आठवणार. तेवढा वेळ आहे तुमच्याकडे नाही. तुम्हाला इकडे चिवडायला वेळ आहे भरपूर. तर त्यांना बाधिकारा लागी पतित तर गत्वा मुक्ती सगळं चिंतन तुम्हाला पाठ आहेच. मग आणि ब्रह्मांडस्थेचे तर मला समजा ती ब्रह्मांडस्थात आली जेवायला, ते ब्रह्मांडस्थेचं भजन होईल. ब्रह्मांडस्थेच्या भजनाने काय होत असतं हे पाठच आहे तुम्हाला. देवतेचे साधन वरली, तर जे साधन आहे ते वृद्धी कत पावा, फळाचा अधिकार होईल आणि तो पतित देवतेचे फळ होऊन विद्या होईल. अशा प्रकारे विष्णू भट्टाच्या रूपाने वेगळं वेगळं ज्ञान इथं सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. दायंबा भेटी स्थिती. एक दिवस दायंबा गोसाव्याच्या दर्शना आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, बसले. याच्या अगोदर कुठं भेटले ते त्यांना स्थिती झाली आणि गोसाव्या ते प्रकाशमय देखू लागले. वेरूळच्या लेण्यामध्ये आता येते प्रकाशमान सर्वज्ञांना बघितलं. जेवते जाती तेवते गोसाव्या ते देखते. दायंब हा एक वेगळं व्यक्तिमत्व चरित्रात येतं. ना उपदेशी ना वेदवंत, पण लयच त्याचा स्वामींना त्याच्याबद्दल लय ओढा प्रेम, म्हणून त्यांना तिकडं जायचे, तिकडं स्वामी दिसायचे लेण्यात. त्यांना अशी दिसतीन स्थिती भोगली त्यांनी आणि भंगली. मग गोसा हे दायंबा पुढे आता स्वामीने दंडवत करून बळेग्रामाला गेले. तेच 7 बाचदी होते. मग परत सोमवारीचं पर्व आलं. पर्वाचा दिवशी विळीचा बळेग्रामाहून येळापुराशी आले. दंडवते घातली, श्रीचरणा लागले, क्षेमवार्ता सांगितली. सर्वांनी म्हणाले, हे काय गा भोजिया, येतुके दुरून वेळी कैशी आली ती. वेरूळला तिकडून आले बळेग्रामहून तुम्ही. दायंबाई म्हटली, जी पर्व काळ चुकेल म्हणून आला. हा सोमवती पर्व आहे ना, मग तुमच्या भेटीला मी आला. कृष्णेश्वर बी आहे ना तिथं सोमवती पर्व.
स्वामी भेटले त्याला बिचाऱ्याला म्हणून आला. सर्वजण म्हणाले हो भोज्या भोज्या. आता पहा जेवढे अनुसरणाचे वचन आहे तेवढे ह्यालाच सांगितले. स्वामींचं बी असं आहे, जेवढे महत्वाचे वचन आहेत आणि ह्यालाच म्हणाले आम्ही विशेषी वेळापुरी असो. हा भोजा असा फार अधिकाराचं पात्र आहे. मग ह्यांच्याबद्दल चिंतन एक दिवस केलं पाहिजे. चांगले भट्टाचा एक दिवस स्मरण, उपाध्यांचा एक दिवस. साजूला टाइमच ठेवला नाही स्वामी. आपण उठलं की ते भांडारे कार ते बी कसं तरी करायचं. महिमभट्टाची लीळा आठवायची. किती व्यक्तिरेखा लीळा चरित्रात आहेत आठवायला. तेच बहुजा आता सर्वज्ञांना म्हणतात. भोजिया सर्वज्ञ त्याला म्हणतात. ऐसाही पर्व काळ ठाकाव्या तुम्हा पवाड नाही तरी काही कराल. आमच्याकडे गर्दी राहील. सर्व ते म्हणतात सोम पर्व, सूर्य पर्व, दवणे पर्व, पवित पर्व, सोमवारी. स्वामींकडून त्यांना दिलेली भेट आहे शब्दांची. पंचपर्वी, हा पंचपर्वी भोज आहे. सोमपर्व काढलं नाही आपल्या पंथात आणखीन कोणी, आहे की नाही. लाडू पर्व झालं बघा, साधेचं लाडू पर्व. हे राहिलेत बाकी शिल्लक. सोम पर्व राहिले, दवणे पर्व झाले का कोणी काढलंय की ते एक बाकी आहे. कमळ पर्व झालंय, सहस्र कमळांची पूजा ते एक झालंय. आणि काय काय झालंय आठवण ठेवा. हेलिकॉप्टर पर्व एक आलं आता. हे राहिले बाकी. आता सोम पर्व बाकी आहे, सूर्य पर्व, दवणे पर्व. स्वामी त्यांना सांगतात पंचपर्वी भोजा गोसाव्याजवळी न येत्री न वर्त्यायचे जाणार. दायंबा म्हणतात जी माझ्या 5 पर्वाच्या ठिकाणी जर मी तुमच्या भेटीला नाही आला, कसं व्रत आहे त्याचं बघा, कसा संकल्प आहे. तुम्हाला मी या दिवशी नक्की येणार, नाही तर भोजा न वरती मेला म्हणून सांगा. दिवसभर माझी वाट बघा तुम्ही. यावर सर्वांनी प्रसन्न झाले. सर्वांनी मला ऐसे होय. छान, तर तुम्हाला पंचपरी भोजा म्हणा. मग दायंबाई अवघ्या भक्तजनासहित गोसाव्याचा ठाई पर्व केले. ही पूजा त्यांची आहे. दंड